26 सितंबर को होने वाले ब्लड डोनेशन कैंप में अपना सहयोग दें और भारत को समृद्ध बनाएं। विविध कलांचा मनोहारी संगम यंदाच्या 24व्या पुणे फेस्टिवलचे आकर्षण असणार आहे। अभिनेत्री हेमा मालिनीचे महालक्ष्मी बॅले नृत्य, वर्षा उसगावकरची लावणी, ईशान्येकडील बिहू नृत्य, तर हिंदी मराठी हास्य कवी संमेलन, म्युझिकल नाईट, वाद्यांची जुगलबंदी यासह सुफी संगीत, नृत्य कला यांचा मनोहारी संगम यंदाच्या 24व्या पुणे फेस्टिवलचे आकर्षण असणार आहे। फेस्टिवलचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 21 सप्टेंबरला सायंकाळी 4:30 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होईल, अशी माहिती मुख्य समन्वयक कृष्णकांत कुदळे यांनी दिली। या प्रसंगी उपमहापौर दीपक मानकर, डॉक्टर सतीश देसाई, अभय छाजेड, विविध पदाधिकारी उपस्थित होते। लंडन ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता नेमबाज विजय कुमार आणि चित्रतारका तेजस्विनी लोणारी यांच्या हस्ते 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीला सकाळी 10:30 वाजता हॉटेल सारस येथे श्रींची प्राण प्रतिष्ठापना होईल। फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक विभाग मंत्री मोहम्मद आरिफ, डॉक्टर मोहन दारिया, आमदार रमेश बागवे, डॉक्टर दीपक टिळक, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर जगदीश पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत। फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित चित्रफित, लोकमान्य टिळकांचा 97 वर्षांपूर्वीचा ध्वनिमुद्रित केलेला आवाज तसेच गणपतींच्या गाण्यांवर आधारित जय गणेश कार्यक्रम होईल। त्यामध्ये अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, आदिती सारंगधर, मृण्मयी देशपांडे सहभागी होणार आहेत, तर अभिनेत्री वर्षा उसगावकर, उर्मिला कानेटकर, भार्गवी चिरमुले, तेजस्विनी लोणारी आदी लावणी, नृत्य आणि मुजरा सादर करणार आहेत। पुणे फेस्टिवल अवॉर्डने यंदा ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर, नेमबाज विजय कुमार, गगन नारंग, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांना सन्मानित करण्यात येईल। अभिनेत्री हेमा मालिनीची कन्या ईशा आणि आहाना गणेश वंदना सादर करणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले। विविध मागण्यांसाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी ऑफ पुणे शहरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी दरवाढ रद्द करणे तसेच बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज मंजूर करणे आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। बेरोजगारांना व्यवसायासाठी सरकारी बँकेतून कर्ज मिळणे, महा ई सेवा केंद्रातील मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत, विधवा महिलांना पेन्शन देणे, झोपडपट्टी आणि बचत गटांच्या महिलांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड मिळणे, जाती उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भात जाचक अटी रद्द करणे, झोपडपट्टीवासियांना कार्पेट 269 आणि बिल्टअप 350 घराची योजना अयोग्य असून त्यामध्ये बदल करून 500 फुटांच्या घरांचा कायदा करावा, गावगाड्यामधील भूमिहीनांना पोटापाण्यासाठी जमीन द्यावी, रेशन कार्डसाठी जाचक नियम असून त्यामध्ये बदल करण्यात यावे, पुणे शहर आणि जिल्ह्यातील इनाम वर्ग 6ब महारवतनाच्या जमिनीवर बिल्डर्सनी अतिक्रमण केले आहे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे 7 बारे तयार केले आहेत, त्याची चौकशी करावी, तसेच अनियमित घरांना दंड आकारून ती नियमित करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना देण्यात आले। यावेळी पॅन्थर्सचे जिल्हाध्यक्ष गौतम डोळस, पुणे शहर अध्यक्ष विलास चौरे, कार्याध्यक्ष संजय भीमाले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा
पुणेकरांमध्ये वाहतुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टेक महिंद्रा कंपनीतील 20 जणांना याचे लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये MBA अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांनी टिळक चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक आणि SP कॉलेज चौकामध्ये दुचाकीस्वारांना पत्रकारांचे वाटप करून जनजागृती केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते. पुण्यातील अनेक IT कंपन्या कॉलेजेसनी आपल्या आवारात येणाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती आणि सीट बेल्ट लावण्याची सक्ती केली आहे. वाहतुकीच्या प्रश्नांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी IT कंपन्या आणि कॉलेजेसची मदत घेण्याची योजना निश्चित करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी योग्य ते प्रशिक्षण वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणार आहे. त्यानंतर ही मंडळी जनजागृतीची मोहीम राबवणार असल्याचे पांढरे यावेळी म्हणाले. अलीकडच्या काळात शहरांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातात मरण पावलेल्या 458 जणांपैकी 215 जणांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आणि अन्य नागरिकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. पुणे शहरामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त आहे. जवळजवळ 458 पैकी गेल्या वर्षी 215 लोक हेल्मेट न घातल्यामुळं मरण पावले होते. आणि नागरिक हा एक वाहतुकीचा महत्त्वाचा घटक आहे आणि नागरिकांनी जर शिस्त पालन केलं आणि जर व्यवस्थित गाडी चालवली तर अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं. आम्ही हा जो आज उपक्रम राबवत आहोत तो कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत जास्तीत जास्त कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना कार्डमार्फत म्हणजे मुलं ही आईवडिलांचे जीव की प्राण असतात आणि ज्यावेळेस ते गाडी चालवत असतात तर त्यांनी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, रॅश ड्रायव्हिंग करू नये अशा पद्धतीचं मार्गदर्शन कॉलेजचीच मुलं कॉलेजच्याच मुलांना करतात. असं जर केलं तर त्याचा एक चांगला परिणाम होईल आणि त्यातून चांगलं एक प्रबोधन होऊ शकेल किंवा लोकांना चांगला अवेअरनेस येऊ शकेल. त्या माध्यमातून आपण हा एक प्रयत्न केलेला आहे. यापूर्वीसुद्धा आपण नागरिकांना जास्तीत जास्त ट्रॅफिकच्या अवेअरनेसबद्दल माहिती देण्याचं काम करत आहोत आणि ह्या कॉलेजने त्यांच्या कॉलेजमध्ये येणाऱ्या सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना हेल्मेट आणि सीट बेल्ट हे कंपल्सरी केलेलं आहे. तर आपण ह्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करतो आहे की स्वतः त्या संस्थेतले अधिकारी, पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी नियमांचं पालन करावं आणि मग त्यांनी इतरांनासुद्धा त्याबद्दल प्रवृत्त करावं. तर या दृष्टीने हा प्रयत्न. हाय एवरीवन, आई एम नेहा धूपिया और मैं अपने दिल से ये बात कहना चाहती हूँ कि ब्लड डोनेशन एक बहुत ही इम्पॉर्टेंट, बहुत ही महत्वपूर्ण कॉज है. बहुत सारे लोगों की ज़िंदगी बचा सकता है. जब भी आपके पास वक्त हो और खून तो है ही, तो जाके ज़रूर डोनेट कीजिएगा. नमस्कार, मैं हूँ रणवीर शोरी और आज मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि रक्तदान करें. श्री विठ्ठल मंदिर नवी पेठ मराठा मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित अधिक मास महोत्सवाचा समारोप झाला. अधिक मासानिमित्त गेले महिनाभर नवी पेठ येथील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काकड आरती, गाथा पारायण, गाथा भजन आणि हरिपाठ असे कार्यक्रम गेला महिनाभर चालू होते. हबप संभाजी महाराज देहूकर आणि हबप जगन्नाथ करंजावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम करण्यात आले. या मासाचा समारोप हबप बापूसाहेब मोरे यांच्या कीर्तनाने झाला. तत्पूर्वी पालखी मिरवणूक काढण्यात आली. मराठा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत साष्टे, संजय गाडे, विलास गुंजाळ आदींनी महिनाभर कार्यक्रमांसाठी कष्ट घेतले.
यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भक्तांच्या रक्षणासाठी भगवा गार्ड सज्ज झाले आहेत। वैभवशाली गणेशोत्सवामध्ये पारंपरिक जल्लोषाला गालबोट लागू नये आणि त्यामध्ये समाजकंटकांचे विघ्न आडवे येऊ नये यासाठी आणि गणेश भक्तांच्या रक्षणासाठी शिवसेनेचे भगवा गार्ड सज्ज झाले आहेत। या पथकाचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बन्सी डाळिंबे, फरासखाना पोलीस निरीक्षक डी.बी. भोसले, निरीक्षक रामजी कदम यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले। शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे, शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यावेळी उपस्थित होते। भगवा गार्ड पथकातील तरुण उत्सव काळात पोलिसांच्या कामात मदत करणार आहेत। गर्दीचे नियंत्रण करणे, आपत्ती व्यवस्थापन आदी कामे या पथकातील तरुण करणार आहेत। भगव्या रंगातील टी शर्ट परिधान केलेल्या कार्यकर्त्यांना ओळखपत्रही देण्यात येणार आहेत। युवक काँग्रेसच्या वतीने ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा सत्कार करण्यात येणार आहे। बीजिंग ऑलिम्पिक मधील कांस्य तर लंडन ऑलिम्पिक मधील रौप्य पदक विजेता सुशील कुमार याचा पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन केल्याची माहिती शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ सनी निमण यांनी पत्रकार परिषदेत दिली। गुरुवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता महालक्ष्मी गार्डन येथे आमदार विनायक निमण यांच्या हस्ते तर उपमहापौर दीपक मानकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। यावेळी महाबली हिंदकेसरी पैलवान सतपाल यांचाही गौरव करण्यात येणार आहे। 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, श्री गणपतीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रदेश कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे, उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशीद, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक उपस्थित राहणार आहेत। यावेळी वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे, पैलवान राहुल कारभोर, दत्तात्रय गायकवाड, गणेश दांगट, काका पवार, गुलाबबाई पटेल, निवृत्ती मारणे, संदीप बोंडवे, योगेश दोडके आदी महाराष्ट्रातील 16 मल्ल आणि वस्तादांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही निमण यांनी यावेळी सांगितले। उषक्काल या मराठी चित्रपटांच्या गाण्याच्या ध्वनिफितीचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले। स्त्रियांच्या जीवनातील परिवर्तनावर आधारित उषक्काल या मराठी चित्रपटांच्या गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले। चित्रपटातील गाण्यांना दिग्दर्शक आणि संगीतकार शरद गोरे यांनी संगीतबद्ध केले असून गाणी गायिका उत्तरा केळकर आणि गायक आनंद शिंदे, ज्ञानेश्वर मेश्राम आणि राजेश दातार यांनी गायली आहेत। चित्रपटाचे निर्माते नाना थोरात, अभिनेते विजय कदम, सतीश तारे यांच्यासह पीडीसीसी बँकेच्या संचालिका जयश्री पलांडे, सुचित्रा कवठेकर, विक्रम कवठेकर, कुंडलिक थोरात, महेंद्र पठारे, मंगेश देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते। दोस्तों, हमारा बस एक ही रिक्वेस्ट है कि आप 26 सितंबर को आइए और ब्लड डोनेट कीजिए। इट इज़ अ स्मॉल रिक्वेस्ट व्हिच विल गो अ वेरी लॉन्ग वे इन सेविंग पीपल्स लाइव्स। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।